तर जय महाराष्ट्र पब्लिक. सकाळी शेताकडे उडदाची रास चालू होती, तर म्हणलं शेताकडे जाऊन यावं. बिना आंघोळी करायचं मी शेताकडे निघालो आणि शेताकडे येतोय म्हणल्यावर पाण्याची बॉटल तर घेऊन यावंच लागतं. त्यासोबत मी 2 पोते पण घेऊन आलो होतो. तर पोते कशामुळे लागतं हे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. तर शेतामध्ये आल्यानंतर लोक उडीद कापत होते. तर पहिलं उडीद कापून घेणार होते, त्यानंतर मशीन मध्ये टाकून त्याचं रास करायचं होतं. तर राशीची मशीन अजून आली नव्हती, तर मला एक छोटंसं काम करायचं होतं. तर काही ठिकाणी मूग आले होते, तर तेच मूग मला तोडून मी जे पोतं घेऊन आलो होतो त्याच्यामध्ये गोळा करायचं होतं. थोडा वेळ काम केल्यानंतर मी थोडा थकलो होतो, तर म्हणलं थोडा वेळ आराम करावं. काही वेळ बसल्यानंतर मला घरच्यांनी जेवण आणण्यासाठी पाठवलं, तर मी घराकडे निघालो. तर घरी जाऊन मी जेवण वगैरे घेऊन आलो, त्यासोबत पाणी बॉटल आणि स्ट्रिंग पण घेऊन आलो होतो. मी घरी जाऊन येईपर्यंत राशीची मशीन पण आली होती, त्यासोबत रास पण चालू झाली होती. शेतात आल्याबरोबर पहिलं आम्ही जेवण करून घेतलं, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि भूक पण खूप लागली होती. रास तर चालूच होती आणि माझं इथं काहीच काम नव्हतं, तर म्हणलं जेवण वगैरे घेऊन घराकडे जावं. तर घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आणि घराबाहेर बसलो, कारण अजून माल पण येणार होतं. तर काही वेळानंतर ट्रॅक्टर मध्ये लोड करून माल आलं, तर मस्तपैकी घरासमोर उतरून घेतलं.